जय महाराष्ट्र. मी संतोष गावाने, मनसे जिल्हा उपाध्यक्ष. मी उभा आहे नेवासा येथील शासकीय विश्रामगृह येथे. पण परिस्थिती अशी की तुम्ही जुने चित्रपट पाहिले असतील, असे भूतबंगले, वसाड पडलेले, तिथं वटवाघूळ. आता तुम्हाला आवाज येत असेल वटवाघूळचा. आता तुम्हाला मी दाखवतो तिथलची परिस्थिती काय आहे सध्याची. हे विश्रामगृह आहे. इथं 2 रूम आहे बरं का. या 2 रूममध्ये पहिली सुविधा जी आहे ती VIP होती. इथे खडका फाटा येतो, पतंजलीची कंपनी, त्याच्या उद्घाटनानिमित्त आता सध्याचे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यावेळेस जे मुख्यमंत्रीच होते, ते उद्घाटनाला येणार होते. तर त्यावेळेस ह्या विश्रामगृहाची परिस्थिती थोडीशी खराब होती. परंतु मुख्यमंत्री जर इथं आले तर त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणून इथं लाखो रुपये म्हणजे पहा फरशा यायला पाहिजे या इतक्या भारी नव्हत्या. या अशा पद्धतीने काही लाखो रुपये खर्चून इथं चांगली व्यवस्था करण्यात आली. सुविधा, फर्निचर, कलरिंग वगैरे इतकं जबरदस्त करण्यात आलं आहे, लाखोची उलाढाल करून. परंतु मुख्यमंत्र्यांनी काय नेवाशात भेट दिली नाही. त्याच्यामुळं तिथं काय त्यांचं येणं झालं नाही. ती एकदा तिथलची सुधारणा केली 2016 आणि आता आहे 2026. म्हणजे त्याच्यानंतर आता 10 वर्ष होऊन गेले. 10 वर्षामध्ये तुम्ही जर आजची परिस्थिती पाहिली तर 10 वर्षात जोपर्यंत इथं काही पोलीस कर्मचारी, अधिकारी राहायचे, परंतु कालांतराने बदली होत गेली. त्यांना देखील सांगण्यात आलं की नेवाशात पोलिसांना राहण्याची व्यवस्थाच नाही. पर्यायी इथं जर नवीन PI जर कोणी आले तर त्यांना फाट्यावरती राहायला जावं लागायचं. परंतु पूर्वी म्हणजे मी स्वतः, माझा पहिला मेसचा व्यवसाय होता, तर मी इथं PI, PSI, इथं आपले गोरडे साहेब देखील, याच्या मागं तुम्हाला तो दाखवतो मी बंगला. तिथं गोरडे साहेब होते, त्यांच्याकडे चार्ज होता आपला नेवाशाचा, ते देखील तिथंच राहत होते. तिथंच आपले नागर रोजे दादा राहत होते. माळी साहेब PSI ते देखील राहत होते. काही जरी झालं नेवाशात तर हाकेच्या अंतरावर आपलं पोलीस स्टेशन होतं. 5 मिनटं तिथं अधिकारी हजर व्हायची. पण आजची परिस्थिती अशी आहे, अधिकाऱ्यांना नेवासा फाट्यावर जावं लागतं राहायला. पोलीस स्टेशनचं राहण्याची व्यवस्था आता ते बांधकाम तर चालू आहे, पण त्याला वेळ लागेल. परंतु इथं जे शासनाची ही जी वास्तू आहे, हे सगळं असताना देखील याच्याकडं सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केलेले आहे. सार्वजनिक ही जी वास्तू आहे तिथं तिने भूतवाडा केलेला आहे. याची परिस्थिती पाहतो, इथं सारे कुत्रे बसलेले पहा, कुत्र्यांसाठी आहे. तिथं काचा फुटलेले आहे. आतमध्ये पाहिलं तर फार कोंडवाडा झालेला आहे, पूर्ण धूळ, अक्षरशः गंज साचलेला आहे अक्षरशः. अशी परिस्थिती आहे. जाळ्या पडलेल्या, अशा मोठ्या मोठ्या जाळ्या, जाळं लागलं, या वास्तूला जाळं लागलं. इकडची दुसरी रूम आहे, इथे कुत्रे, इथं सगळ्या जाळ्या लागल्या. या अशा पद्धतीने ही वास्तू पूर्ण खराब झालेली आहे. मला तरी वाटत नाही का इथं 2016 ते 2026 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सार्वजनिक विभागाचे एकही अधिकारी येऊन इथं व्हिजिट दिली असेल. या जे 2-2.5 एकरचं हे क्षेत्र आहे, काय परिस्थिती करून ठेवली तर मला काही कळायलाच फार झाली. इकडं पाहतो मी, इथं तर अशी परिस्थिती घाण. ती तुम्हाला मी मुद्दामून दाखवतो. का दाखवतो? तुम्हाला देखील कळलं पाहिजे नेवाशाच्या लोकांना का इथं एवढी व्यवस्था असून
दुर्लक्ष का केलं जातं? नेमकं सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा आहे, तो भूतवाडा आहे, तो कोंडवाडा आहे. पहा ही परिस्थिती पहा. तिथं काही भंगार पडलेलं असतं, चोऱ्या होत्यात, माऱ्या होत्यात. ही अशी परिस्थिती. 2.5 ते 3 एकरचं आहे जवळपास क्षेत्र आहे. इतकं मोठं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी ह्याच्या रूम आहेत का? या रूमा पहिले PWDमध्ये जेवढे कर्मचारी राहायचे त्यांना इथं राहण्यासाठी रूम होते. पण आजची ती परिस्थिती अशी आहे तर त्याचा वापर गैरवापर होतो. राहण्याच्या त्या लायकीच्या नाहीच आहे, त्या योग्य नाहीच आहे, अशी परिस्थिती इथं झालेली. तर मी आत्ता नगरपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेस एक व्हिडिओ मी टाकला होता की सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घालावं. परंतु 5-6 वर्ष होऊन गेले, परंतु आहे तीच परिस्थिती, काहीच नाही. अशी परिस्थिती जिकडं पाहतो तिकडं तुम्हाला सगळं कोंडवाडा, भूतवाडा, त्याचबरोबर असे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला 100% जुन्या पिक्चरच्या आठवण येत असेल. हे कोणते चित्र आहे? अशी परिस्थिती आहे. आता इकडचे 2 बंगले तुम्हाला दाखवतो. हा एक बंगला मोकळा आहे. ही जी समोरची वास्तू आहे इथं पूर्वी API शरद बोर्डे साहेब, आणखीन PWDचे अधिकारी राहायचे. परंतु आज एकदम भूतवाडा झालेला आहे. भीती वाटते तिथं जायची, जाऊ शकत नाही कोणी. इतकी मोठी वास्तू आहे का? परिस्थिती तर अशी इथं ते गटर म्हणा ते काय म्हणा. या ठिकाणी याचं गेट आहे. खाली एक 2-3 रूम आहेत. परिस्थिती पाहून कशी आहे. या इकडं तर फार अक्षरशः म्हणजे भयानक परिस्थिती. वरती 4 ते 5 रूम आहेत आणि इथं PSI, EPI आणि अंमलदार अशा अधिकारी पूर्वी राहायचे. अशी भयानक परिस्थिती इथं सार्वजनिक विभागाने करून घेतलेली आहे. आणि माझी विनंती राहील की सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे जे वास्तू आहे पूर्वी जसं होतं तसं करण्यात यावं. तिथं प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी त्यांचे मीटिंग्स असतात, काही शासकीय लोक येतात व्हिजिट द्यायला, त्यांच्यासाठी देखील ही व्यवस्था करण्यात यावी. जर याची सार्वजनिक विभागाने जर दखल घेतली नाही तर आम्हाला मनसेच्या वतीने त्यांना आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांना येऊन इथं राहायला लागेल. अशी परिस्थिती आम्ही त्यांची निर्माण करू. तुम्ही AC येता, AC जाता, पण ही एवढी आज कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी तिला तुम्ही धुळीच घातलं, याला जबाबदार कोण आहे? यांना काय वाटतं? यांना कोणीच विचारत नाही. पण तुम्ही हे विचारू नका, इथं मनसेसारखा एक पक्ष आहे. तुम्हाला तुमचे कार्य काय हे तुम्हाला आम्ही दाखवून देणार आहे. हा व्हिडिओ मी शेअर केल्यानंतर जर 8 दिवसात तिकडच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही तर मी रितसर सार्वजनिक बांधकाम मंत्रीला निवेदन देऊन रास्ता रोकोसारखे आंदोलन करेन. याच्यापूर्वी मी तिथं भरपूर मोठे आंदोलन केलेलं आहे. तिथं खड्डे देखील घेतलेले आहे मी. याची जाणीव त्यांना असावी किंवा पूर्वीचे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी विचारावं की मनसेचं आंदोलन करायची पद्धत कशी असते. तर ती वेळ आमच्याकडून येऊ देऊ नये. एवढ्या मोठ्या वास्तूला इथं जुगार खेळले जाते, म्हणजे क्लब झालं इथं.
खरं बोगस कार्यक्रम करून टाकलं काय चालतं काय चालतं मी काही गोष्टी तुम्हाला शब्दच सांगू शकत नाही, अशी परिस्थिती त्यांची आहे. अहो एवढं मोठं हे क्षेत्र आहे, त्याला गेट देखील नाही. इथून तर म्हणतं अर्ध्याच्यावर ते सगळं मटेरियल चोरीला गेलं असेल. भूतवाडा आहे, भूतवाडा एकदम भूतवाडा करून टाकला. ते वटवाघूळ, ते जनावरं, ते कुत्रं, हे दपा बिअरचे बाटले किती पडलेले आहे. त्याकडे झूम करून ज्याला प्यायची असेल त्यांनी जाऊन त्याची परिस्थिती. मला फक्त एकच विचारायचं, याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. व्हिडिओ पहा, लांबपर्यंत शेअर करा व इथं दुरुस्ती करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.